नवीन स्टार्टअप करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही कुणाच्या वरती तरी अवलंबून राहून व्यवसाय करू नका. तुमचं भांडवल किती आहे हे चेक करा. तुमचं भांडवल तुमच्याकडे जे आहे ते कमीत कमी 3 वर्ष पुरलं पाहिजे. तुमचं घर 3 वर्ष चाललं पाहिजे इतकं भांडवल तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर बिझनेसचे जे स्टॅटिस्टिक्स आहेत, बिझनेसच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही शिकणं गरजेचं आहे. तुमचे जे सेल्स प्लॅन्स असतील, मार्केटिंग प्लॅन्स असतील, हे कुठल्या ना कुठल्या तरी एक्सपर्ट बरोबर तुम्ही फायनलाइज करणं, डिसाईड करणं, एखाद्या बिझनेस कोच बरोबर बसून स्ट्रॅटेजी फायनल करणं, ह्या सगळ्या गोष्टी मुळामध्ये तुम्हाला घेता आल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. हे सगळं केल्यानंतरच तुम्ही नवीन स्टार्टअप करू शकता. गडबडीमध्ये कुठला तरी एखादा मोटिवेशनल व्हिडिओज बघून कधीच कुठलाही नवीन व्यवसाय कुणीच चालू करू नये, अन्यथा हे खूप धोकादायक असतं आणि फायनान्शियली बर्डन ह्याच्यामध्ये खूप वाढतात. सो तुम्ही एक्सपर्ट असाल तर निश्चित तुम्ही व्यवसाय करा. व्यवसायामध्ये खूप जास्त तुम्हाला पैसे पण मिळतील हे वाटतं का? तर निश्चित वाटतं. पण नोकरीमध्ये सुद्धा पैसे खूप छान मिळतात, बिझनेसमध्ये पण खूप छान पैसे मिळतात. तुम्हाला काय येतं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. व्यवसाय करायचा आहे का तुम्हाला नोकरी करायची?